मोक्ष ही संकल्पना इतकी बारीक आहे. एका विचाराच्या तरंगाची शांती आणि दुसऱ्या विचाराच्या तरंगाची अनुत्पत्ती, या दोन्हीच्या मधली जी संधी असते त्याला म्हणतात मोक्ष. मोक्ष हा नेहमी असा राहतो की पहिला विचार संपलाय, तो आता तरंग रूपानं राहिलेला नाहीये आणि दुसरा विचार उत्पन्न झालेला नाही. आता वेदांताची परिभाषा सांगू का आपल्याला? एका विचाराचा प्रध्वंस आणि दुसऱ्या विचाराचा प्रागभाव, या दोन्हीच्या संधीमध्ये मोक्ष राहत असतो असं वेदांताचं चिंतन आहे. एका विचाराचा प्रध्वंस आणि दुसऱ्या विचाराचा प्रागभाव, एकाचा प्रध्वंस झालाय आणि दुसऱ्याचा अभाव आहे, अशी जी अवस्था असते, विचार उत्पन्न होऊन संपला आणि दुसरा निर्माण झालेला नाही, अशी जी विचार शून्यतेची अवस्था असते ना, त्याला मोक्ष असं म्हणतात. म्हणून त्याला अपवर्ग अशी संज्ञा येते. मागे आपण अपवर्ग एकदा बघितला. अपवर्ग म्हणजे मोक्ष ज्याच्यामध्ये प वर्ग नाही. आता हा प वर्ग आपल्याला शाळेत आपण वर्ग बघितलेत. व्याकरणामध्ये आपली व्यंजन बघत असताना क वर्ग, प वर्ग, ट वर्ग, त वर्ग हे वर्ग बघितलेत. क, च, ट, त, प हे आपल्या लक्षात राहिलं असेल व्यंजन लक्षात ठेवताना. क वर्ग म्हणजे क, ख, ग, घ, ङ. च वर्ग म्हणजे च, छ, ज, झ, ञ. त वर्ग म्हणजे त, थ, द, ध, न. प वर्ग प, फ, ब, भ, म. हे क, च, ट, त, प. ट वर्ग ट, ठ, ड, ढ, न. असं ते सगळे वर्ग आहे. अपवर्ग म्हणजे ज्याच्यामध्ये प वर्ग येत नाही त्याला अपवर्ग असं म्हणतात. अनिषेध आहे. प वर्गाचा जिथं निषेध त्याला अपवर्ग म्हणतात. आता प वर्ग काय आहे? प, फ, ब, भ आणि म याला प वर्ग म्हणतात. हा वर्ग जिथं नाही त्याला मोक्ष अपवर्ग असं म्हणतात. आता प वर्ग नाही म्हणजे काय? प म्हणजे जिथं पाप नाही, फ म्हणजे जिथं फलासक्ती नाही, ब म्हणजे जिथं बंध नाही आहे, भ म्हणजे जिथं भय नाही आहे आणि म म्हणजे जिथं मोह नाही आहे. हे सगळं जिथं म्हणजे नाही या अवस्थेमध्ये असतं त्याला अपवर्ग म्हणतात, त्याला मोक्ष असं म्हणतात. म्हणजे मोक्ष ही संकल्पना विचारात घेताना या वेगवेगळ्या अंगाने विचारात घेतली गेलेली. स्थूल सूक्ष्म रीतीने आपल्याला त्याचा विचार करता येतो, पण बारकाईनं बघितलं तर तो बंधाच्या सापेक्षतेनं येणाऱ्या मोक्षाला मोक्ष म्हणायला शास्त्र तयार नाहीये. मग कोणतं? ठाईच मुराला पाहिजे. आधी नुरोनिया ठेला झाला पाहिजे आणि जो ठेला तो ठाईच मुराला असं झालं पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो मोक्ष रेखे आला. मोक्षाच्या सीमेवर तो उभा आहे. मोक्ष रेखे आला. रेखा म्हणजे सीमा. मोक्षाच्या सीमेवर तो उभा आहे म्हणजे काय? सीमेवर उभा आहे म्हणजे काय? सीमेवर उभा आहे म्हणजे मोक्ष मिळतोय का नाही मिळतोय अशा अवस्थेत नाहीये. सीमेवर उभा आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत प्रपंचाच्या बंधाची निवृत्ती केलेली आहे आणि त्यांनी मोक्षात प्रवेश केलेला आहे असा त्याचा अर्थ. तो तिथपर्यंत गेला. बाकी हे सगळं त्यांनी टाकून दिलंय मागे. भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, ते नयो इया निघाले पैजा येत, संसाराच्या पाया पुढा पळती वीत राग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा, मग अहंतादी भावा आपुलिया, झाडा करोनी आघविया, पत्र घेतीये जय ज्ञानीय जया मूळ घरासी. 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबराय म्हणतात त्यांनी हे सगळं मागे टाकलंय. भवस्वर्गाला उबगलेत ते, त्याला स्वर्ग सुद्धा नकोय. आता स्वर्ग सुखाची लालसा राहिली नाही, भवसुखाची लालसा त्याला राहिली नाही. ते उबगले. योग ज्ञाना वळघले, ते नयो इया निघाले पैजा येत, ते पुढे निघालेत आणि पुढे जाताना संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा, वैराग्याची स्पर्धा करत करत ते संसाराच्या पुढे पळतायत म्हणजे संसारही त्यांनी मागे टाकलाय. ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा, ब्रह्मदेवाचं पदही त्यांनी मागे टाकून दिलंय, ते पण ओलांडून पुढे गेलेत. आणि कुठपर्यंत गेलेत? मग अहंतादी भावा, आपला अहम हा सुद्धा त्यांनी देऊन टाकलाय. झाडा करून आगवे या. आणि कुठे गेलेत? पत्र घेती ज्ञानीय जया मूळ घरासी. मूळ घर म्हणजे आपलं स्वरूप, त्या स्वरूपापर्यंत येऊन थांबलेले आहेत. त्याला म्हणतात या सगळ्यांना मागे टाकून तो मोक्ष रेखेवर आलेला आहे. मोक्ष रेखे आला भाग्य विनटल. हा मोक्ष रेखेवर आला. असा मोक्ष त्याला प्राप्त होतो. पण कधी? आणि असा मोक्ष ज्याला प्राप्त होतो ना, तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हटला पाहिजे. भाग्य विनटला, तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हटला पाहिजे. भाग्याच्या व्याख्या आपण काय करतो याला महत्व नाहीये. भाग्यवान भाग्याच्या व्याख्या काय करतात याला महत्व आहे. असं आहे, दरिद्री मनुष्य श्रीमंतीची व्याख्या काय करतो याला महत्व नाहीये. अदानी अंबानी काय म्हणतात याला महत्व आहे. श्रीमंत मनुष्य कशाला श्रीमंती म्हणतो याला महत्व आहे.
दरिद्री मनुष्य कशाला श्रीमंती बनतो याला काही महत्व नाही आहे ना, काही महत्व नाही. त्याला एका श्रीमंत माणसाने एक छानसा हिरा खरेदी केला, आपल्या अंगठीमध्ये घातला आणि मंदिरामध्ये गेला. आता अंगठी घालून पहिल्यांदा देवाच्या दर्शनाला जाऊ असं त्याला वाटलं, गेला मंदिरात. पण स्वभाव काय असतो, आपला दागिना जोपर्यंत लोक बघत नाहीत तोपर्यंत त्याला दागिना घेतल्याचं समाधान नसतं. मग आता मंदिरात कोण बघणार मुद्दाम, मग त्याला ते राहावे ना, म्हणून परत येताना त्या मंदिराच्या दाराशी एक भिकारी बसला होता. त्या भिकाऱ्याला त्याने विचारलं, बघ नवीन हिरा खरेदी केला. तो म्हणला, वा वा छान, तुम्हाला काय कमी आहे? याने विचारलं, किती रुपयाचा असेल, किती रुपयांचा असेल? भिकाऱ्याने सांगितलं, असेल बाबा 100-125 रुपयांचा तरी नक्की असेल. कारण त्याची गाडी 100च्या पलीकडे कधी गेलीच नाही ना, तो श्रीमंतीची काय चर्चा करणार? श्रीमंत माणसाने ओळखावं, त्याने म्हणावं कमीत कमी 100-150 कोटीचा हिरा आहे तुमच्या ओटामध्ये, कुठे मिळाला मला सांगा, मला पण घ्यायचा आहे, असं श्रीमंतांनी वर्णन करावं तर त्या श्रीमंतीचं वर्णन आहे ना. भाग्यवानाचं वर्णन अभाग्यवंतांनी करून चालत नाही, त्याला कोणीतरी भाग्यवान लागतो. मग भाग्यवान, ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा भाग्यवान कोण आहे? ते कशाला भाग्य म्हणतात हे बघितलं पाहिजे. त्यांच्या दृष्टीने मोक्ष रेखे आला हेच भाग्य आहे, भाग्य विनटला तो भाग्य आहे. पण हे भाग्याचं खरं लक्षण नाहीये, हा अर्ध लक्षण झालं. मी थोडा अन्वय अजून बदलून लावतो. भाग्य विना मोक्ष रेखे आला हे भाग्याचं लक्षण आहे, पण एवढंच भाग्याचं लक्षण नाही, तो साधूचा अंकीला झाला पाहिजे तर ते खरं भाग्य. तो संतांचा अंकित झाला पाहिजे. ज्ञानी पुष्कळ आहेत पण संत जगात फार नाही आहेत, याच्यात अंतर आहे. तो साधूचा अंकीला होणं म्हणजे साधू होणं. नुसतं ज्ञान संपादन करणं याला भाग्य म्हणत नाहीत. ज्ञान संपादन करून ते ज्ञान जगाला देता येण्याची वृत्ती अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण होणं हे खरं भाग्य आहे. तो साधूचा अंकीला झाला पाहिजे. नुसतं ज्ञान प्राप्त करून ज्ञानी पुष्कळ आहेत, संत किती आहेत जगतामध्ये? नाही, संत दिसत नाहीत. संत वेगळे, ज्ञानी मुक्त वेगळा, संत वेगळा, याच्यामध्ये अंतर आहे. आता हे सांगत बसायला वेळ नाही आपल्याकडे, एका वाक्यात सांगतो. वेळ नाही आहे पण एका वाक्यात सांगतो, एक फरक सांगतो. जागेवर बसून ज्ञान झालं की त्याला मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यावर जो जागेवर बसत नाही त्याला संत म्हणतात. त्यातल्या त्यात एक भेद आपल्याला करता येऊ शकतो, एक भेद करता येऊ शकतो. ज्ञान झालं झालं, पण ज्ञान होऊन उपयोग नाही, पण ज्ञान होणं महत्वाचं आहे. मुक्काम तेवढा नाहीये हे बरोबर आहे, म्हणून मोक्षाचा निषेध आहे संतांकडे. मोक्ष सुद्धा नको म्हणतात. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, नको आम्हाला मोक्ष. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, मोक्षाचे आम्हासी नाही अवघड, ते हे उघड असे कितीतरी प्रमाण आहे. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणो लाथा. तुका म्हणे सत्ता करू निकट असे, मोक्ष सुखाला लाथा घालू म्हणतात तुकाराम महाराज. काय धाडस असेल, काय अधिकार असेल याचा विचार करा. भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची लिले माझी नीती जी आली दिसे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताच्या मुखात ज्ञानेश्वरी. या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर मोक्ष रेखे आला भाग्याचं लक्षण आहे. हे दैववान आहेत, खरंच भाग्य. आम्ही कशाला भाग्य म्हणतो याला काही फार महत्व नाही. आम्ही कशालाही भाग्य, संपत्ती मिळाली भाग्य आहे. पण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुकाराम महाराज म्हणतात धन मिळालं तर ते भाग्य कायमचं भाग्य नाही, अशाश्वत भाग्य आहे. तेवढ्या वेळापुरतं त्याला भाग्य वाटतं, पण नंतर ते भाग्य भाग्य राहतच असं नाही. तेच धन नंतर त्याच्या त्रासाला कारण ठरतं. घरामध्ये चोरी झाली की त्याच धनानं दुःख होणार आहे. त्या धनाच्या संबंधानं काही कोण मारहाण झाली की तेच धन दुःखाला कारण. आये दुःखम व्यय दुःखम धिक अर्थ कष्ट संश्रया, हे तर महाभारताने बोलूनच दाखवलं. आलं तरी दुःख आहे, न आलं तरी दुःख आहे, गेलं तरी दुःख आहे, नाही गेलं तरी दुःख. जोपर्यंत धन नसतं, माझ्याकडे नाहीये याचं दुःख आहे. आल्यानंतर टिकेल कसं याचं दुःख आहे. आणि कोणीतरी घेऊन गेलं याचं दुःख आहे. मग सुख कधी येते धनाचं? त्याला भाग्य कसं म्हणायचं? याला भाग्य म्हणता येत नाही. मग भाग्याच्या व्याख्या काय? तुकाराम महाराजांनी म्हटलंय भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग भाग्य काय? निकट वास बरा संतापाई, हे भाग्याचं लक्षण. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. धन पुत्र दारा हे भाग्य नाहीये. त्याच्यात भाग्य काय? आम्हाला ते एका काळात भाग्य म्हणून वाटत असतं, पण ते भाग्य म्हणून टिकत नाही. तत्संबंधानं असणाऱ्या भावनेचं सातत्य टिकत नाही. नंतर तीच भावना कदाचित आमच्या दुःखालाही कारण होते. पुष्कळ उदाहरणं आहेत, सांगून आपल्याला वेळ घ्यायचं कारण नाहीये. पण
प्रपंच प्राप्त होणं, प्रपंचातली सुख प्राप्त होणं, याला भाग्य म्हटलं जातं. अनेक वेळेला म्हटलं जातं. ते एका अर्थानं बरोबरही आहे, नाही असं नाही. प्रापंचिक भाग्याच्या दृष्टीनं ती संगती बरोबरही आहे. पण प्रापंचिक भाग्य हे भाग्य नाही आहे. थोडा आपण विचार करा. काय आहे तो एक आपण बघा, आम्ही दैवाचे हा दैव भाग्य काय आहे. आम्ही दास पंढरी रायाचे, तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी वगैरे म्हटलं. आता या सगळ्याचा विचार केला तर दैव, भाग्य, नशीब, प्राक्तन हे शब्द आपण वापरतो. पण दैव शब्द 3 अर्थाने आलाय. आपण गीता बघा, संत वाङ्मय बघा. मी दैव शब्द 3 अर्थाने सांग. दैव या शब्दाचा सरळ एक अर्थ आहे प्रारब्ध. आमच्या दैवातच नाही हो असं मनुष्य म्हणतो. काय दैवच प्रतिकूल आहे आमचं, नाही अनुकूल दैव आहे म्हणून सध्या बरं चाललंय. दैव या शब्दाचा अर्थ प्रारब्ध, की ज्याच्यामध्ये सुख दुःखाचं संमिश्रण आहे, याला प्रारब्ध म्हणतात. आणि दैव कुठून येतं? आपल्याच कृतीतून ते जन्म, आपल्याच कर्मातून ते येत असतं, फक्त आपल्याला कळत नाही. म्हणून ते प्रकट झाल्यावर अचानक प्रारब्ध बदललं, अचानक वगैरे बदलत नसतं. प्रारब्ध, मी काल जसं आपण बोललो ना की 99% ज्ञान आहे आणि 1% अज्ञान आहे, तर जवळजवळ ज्ञान झालंय. हे जसं खोटं असतं ना, तसं कर्मशास्त्रामध्ये अचानक हा शब्द कधीच वापरला जातो. कर्मविपाक अचानक, अघटित घडलं, अचानक घडलं, कळलंच नाही मला, हे कर्मशास्त्राला मान्य नाही. अचानक वगैरे कर्मशास्त्र म्हणतं हे सगळं कर्माचे परिणाम ठरलेले असतात. तुम्हाला माहिती नाही म्हणून अचानक वाटतं. म्हणून अचानक पाहुणे आले, तुला अचानक वाटले, पाहुण्यांचं 15 दिवसापूर्वीच ठरलं होतं. कशाचं अचानक आहे? आम्ही म्हणतो त्याला अचानक, आम्हाला कळत नाही म्हणून. ते आमच्याच प्रारब्धातून, आमच्याच कर्मातून निर्माण होतं. पुष्कळ विचार आहे. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिती स्मृता, अशी दैवाची व्याख्या योगवासिष्ठामध्ये. विस्तार करत नाही. आपणच केलेलं कर्म, कधी केलेलं? देशकाल वशात, देशकाल वशता आलेली आहे, त्या कर्माचं फल आपल्याला मिळतं. कुठं? इह, याच लोकामध्ये मिळतं. कधी मिळतं? प्राप्ता चिरेण, खूप काळानंतर किंवा लगेचच. जे फळ मिळतं त्याला दैव असं म्हणतात. त्यालाच आपण प्रारब्ध, नशीब, प्राक्तन असे शब्द वापरतो. दैव शब्दाचा एक अर्थ आहे प्रारब्ध, जिथं सुख दुःख संमिश्रण आहे. दैव शब्द देवता या अर्थाने आला. आपण गीता बघा, कर्माचा विचार बोलून दाखवताना 18व्या अध्यायामध्ये अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. इथं दैव हा जो पंचमम म्हणून जो दैव सांगितला गेला तो देवता, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता या अर्थाने तिथं दैव शब्द आला. ते दिव धातू कसा बदलून दैव होतो याचं आपल्याला व्याकरणात जायचं नाहीये, पण देवता या अर्थाने दैव आहे. आणि दैव शब्द भाग्य या अर्थाने येतो. जिथं प्रतिकूलतेला वाव नाही, फक्त अनुकूलता आणि समाधान जिथं आहे त्याला दैव असं म्हणतात, त्याला भाग्य म्हणतात. भाग्य हा शब्द त्या अर्थाने वापरला गेला. मोक्ष रेखेला भाग्य विनटला, म्हणजे इथे दुःखाला स्थान नाहीये, प्रतिकूलतेला स्थान नाहीये. जे काही आहे ती ज्ञानस्वरूपता आहे, त्याला भाग्य म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचंच विधान आहे, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेशा, हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो भाग्याचा आहे. कोण आहे? ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू. ज्यांना ज्ञानाचे डोळे प्राप्त झालेले आहेत, असे जे डोळस आहेत, त्या डोळसांमधला जो ज्ञानी आहे त्याला मी भाग्याचा म्हणतो. नुसता ज्ञान प्राप्त झालेला नाहीये, ज्ञान ज्याला प्राप्त झालेले आहेत अशा अनेकांमधला जो खरा ज्ञानी आहे. ज्ञान ज्यांना प्राप्त झालं ते कोण आहेत? नुरोनिया ठेला. आणि त्यांच्यातला ज्ञानी कोण आहे? ठाईचं मोराला. त्याला मी भाग्यवान असो. मी पुन्हा पुन्हा त्या चरणाशी आपली संगती लावतोच आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी. डोळा डोळसा कोण आहे? ज्ञानाचा डोळा प्राप्त झालेले डोळस कोण आहेत? नुरोनिया ठेला. आणि त्या डोळसा माझी जो डोळसू तो कोण आहे? तर ठाईचं मुराला. असा जो आहे तो माझ्या अर्थाने, माझ्या दृष्टीने भाग्यवान आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलं. आता स्तुती नोहे ही काही त्याची स्तुती करतोय अशातला भाग नाही, तो खरंच भाग्याचा आहे. मग भाग्य कशाला म्हणतात? मी पण आपण गेला पाहिजे.
आपल्याला तुकाराम महाराजांचं कदाचित चरण आठवत असेल. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तरीच जन्मिजे तुका म्हणे. किंवा याची लागे काय जे असेल ते, काय पाठभेद असतील ते, तरीच जन्मिजे याच साठी माणसाने जन्माला यावं. कशा करता? भाग्य या नावे म्हणिजे, हे भाग्य आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संबंधानं, आता परवाच्या दिवशी बीज आहे, त्या वैकुंठ गमनाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हे बोलून दाखवलं. तुकाराम महाराज म्हणतात, मी धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. मी जगतामध्ये असं कर्तृत्व सिद्ध करून दाखवीन की या लोकामधल्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही तुकाराम महाराजांना बघितलंय. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, या लोकामध्ये मी स्वतःला धन्य म्हणून घेईन आणि कर्तृत्व असे गाजवीन की धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. आम्ही तुकाराम महाराजांना बघितलं, हे आमचं भाग्य आहे. आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं, हे आमचं भाग्य. भाग्याच्या या संकल्पना आहे. म्हणून मोक्ष रेखे आला, पण तो खऱ्या अर्थाने भाग्य विनटला. आता भाग्य कशाला म्हणायचंय? ज्ञानेश्वर महाराजांनी भाग्याची अजून एक व्याख्या केली. आता हे सांगत जाणं, दैव जैसे कवतिके दैन्य काहीच न दिखे. जिथं दैन्यच नसतं त्याला भाग्य असं म्हणा. आता दैन्य शब्द अनेक अर्थाने वापरा. आता दैन्य कशाला म्हणायचं? सत्वशुद्धी सहा कार्य गुरुकृपामृत तुषारे सासिन्न लेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. जिथं द्वैत नावाचं दैन्य शिल्लक राहिलं नाही त्याला भाग्य म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. ते किती सांगू मी आपल्याला. मग अशा पद्धतीने भाग्य विनटला. मग असा भाग्य विनटला, एवढंच भाग्य आहे का? नाही, तो साधूचा अंकिला झाला पाहिजे. साधूचा अंकिला, तो साधूंचा अंकित, संतांचा अंकित झाला पाहिजे. कुणाला प्राप्त होतं हे भाग्य? दोन अर्थाने आपण विचार करू. मोक्षरेखे आला, भाग्य विनटला. मोक्षरेखेला येणं हे जर भाग्य आहे, तर हे भाग्य कुणाला प्राप्त होतं? जो साधूचा अंकिला झाला त्याला ते भाग्य प्राप्त होतं. ज्याच्यावर संतांची कृपा झाली, ज्याच्यावर गुरुकृपा झाली, ज्याला साधूंनी बोध दिला, ज्याला संतांनी जवळ केलं, त्याला ते प्राप्त होतं. आता त्याच्याकरता अधिकार काय लागतो, अमुक काय, ती चर्चा आहेच आहे. त्याच्यावर शंका खूप आहेत. ते कुणालाही देतील ज्ञान. मग अधिकाराची चर्चा, तसा विचार करता येत नाही. लोक असं म्हणतात, अहो तुम्ही हे म्हणताय साधुबोध झाला, तुम्ही म्हणता साधूचा अंकिला हरिभक्त, तुम्ही म्हणता संतांच्या संगती मनोमार्गे गती, तुम्ही म्हणता की हे सगळं हे सगळ्या संसाराच्या ह्याच्यातून उतराई होण्याकरता संतांची संगती, हे सगळं मान्य, हे सगळं मान्य. मग संतांजवळ गेल्याने ज्ञान होतं, तर मग ज्ञानाकरता प्राप्त करून घ्यावा लागणाऱ्या अधिकाराची काही चर्चाच नाही का? ज्ञानाला अधिकार लागतो. मग अधिकार काहीच नाही तरी होतं, होत नाही असं नाही. मी दोन उदाहरणं आपल्याला सांगतो. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये त्यांचा एक शिष्य गिरी नावाचा, गिरी पद्मपादाचार्य नंतर झाले ते, त्यांचं चरित्र बघा. मंद बुद्धीचा गिरी आहे. सुरुवातीला गिरी जेव्हा आचार्यांकडे राहायला आला तेव्हा तो मंद बुद्धी होता, त्याला काही कळत नव्हतं. पण आचार्यांची कामं करणं, त्यांना काही लागेल ते आणून देणं, त्यांचं आसन घालून ठेवणं, त्यांची वस्त्र धुवून टाकणं, ही सगळी कामं आचार्यांची तो करत असे. पण पाठ सुरू झाला की पाठाला येऊन बसत असे. ते एके दिवशी त्याला ती वस्त्र धुताना जरा वेळ लागला आणि पाठ सुरू व्हायला सगळे विद्यार्थी समोर येऊन बसले आणि आचार्य थांबले. विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी पाठ सुरू करा. आचार्य म्हणाले, सुरू करतो, पण गिरी दिसत नाही आपला कुठे. विद्यार्थी, त्या मंद बुद्धी आहे, त्याला काय करायचंय, त्याला काय कळणार आहे? तो आला काय, पाठ ऐकला का, न ऐकला काय, त्याच्या बुद्धीत काय प्रकाश पडणार आहे? तो आधीच जड बुद्धीचा आहे. त्याला काय तुम्ही सांगता तो वेदांत कळेल? नाही म्हणे, तुमचं तुम्ही सुरू करा, आम्ही अभ्यास करून आलोय, आमच्याकरता पाठ सांगा. त्या मंद बुद्धी करता कशाला सांगता? त्याच्याकरता सांगू नका, त्याच्याकरता काय थांबायचं? मग आचार्य म्हणाले, असं नाही, तो आपला विद्यार्थी ना. मग आचार्यांच्या लक्षात आलं, यांना अहंकार आहे, आम्ही विद्वान, अहंकार आहे. विद्वत्तेचे संचरे भूत अंगी, ज्ञानोबरांनी म्हटलं तसं. विद्वत्तेचं भूत अंगामध्ये एकदा संचारलं की फार अवघड असतं ते. आता त्याचे दृष्टांत गोष्टी सांगत नाही. आचार्यांनी सांगितलं, नाही त्याला येऊ द्या. तेवढ्यात गिरी वस्त्र पिळून वगैरे येताना काही चरित्रामध्ये आलं की तो पलीकडच्या तीरावर होता आणि आचार्यांनी हाक मारली, गिरी चल रे बाबा, पाठ थांबलाय तुझ्या करता. आणि आचार्यांनी गुरुजींनी हाक मारली म्हणल्यानंतर त्यांनी काही विचार केला नाही. तो त्या पाण्याच्या पृष्ठभागावरून तसाच पळत सुटला आणि त्याचा गुरुभाव इतका प्रबल होता की त्याच्या प्रत्येक पावलाखाली कमळ उमललं.
म्हणून त्याला पद्मपादाचार्य असं नाव पडलं, अशी एक कथा त्यांच्या संबंधात आहे. गिरी आला आणि येता येता तो घाट चढता चढता आचार्याने बसल्या ठिकाणाहून त्याच्यावर अशी ज्ञानाची कृपा केली की गिरी वर आला. आणि वर आल्यानंतर आचार्याने गिरीला सांगितलं, गिरी आजचा पाठ तू सांग. विद्यार्थी म्हणाले, आधीच आमचा वेळ वाया गेलाय, तो मंदबुद्धी आहे आणि तो काय आम्हाला पाठ सांगणार आहे, तुम्हीच आम्हाला पाठ सांगा. आचार्य म्हणाले, गिरी तू पाठ सांग. गिरीने सांगितलं, तुमची जशी आज्ञा असेल तशी. गुरु आज्ञेपुढे विचार करणारा गुरु आज्ञेतून उत्तीर्ण होत नाही. विचार बाजूला ठेवला तर चालतं. तो म्हणाला, जसं तुम्ही सांगाल. तुम्ही म्हणालाय ना, ज्ञानेश्वर महाराजांचं असंच आहे. रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त झाला पैठणला आणि लोकांनी ज्ञानोबारायांची वाहवा केली, त्यांना डोक्यावर घेतलं. तर ज्ञानोबारायांनी तिथल्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मी वेद वदवला नाही. मग वेद आला ना, रेड्याच्या मुखातून व्यक्त झाला ना. ज्ञानोबाराय त्यांना म्हणाले, तुम्ही मला म्हणाला ना रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव, त्याच्यामुळे रेडा वेद बोललाय. काय नम्रता असे. गिरीने सांगितलं, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणालाय ना मी पाठ सांगा म्हणून मला, मग मला येणार, माझा विश्वास आहे तुमच्या शब्दावर. आणि गिरी त्या आसनावर बसला. आणि गिरीनं नंतर ज्याला कधी त्या पाठातलं अक्षर कळालं नाही, त्या दिवशी गिरीनं असा पाठ सांगितला की विद्यार्थी आचार्यांना म्हणाले, तुमच्या रोजच्या पाठापेक्षा आजचा पाठ आम्हाला जास्त चांगला कळाला. मंद बुद्धी आहे पण ज्ञान झालं ना. कशाने झालं? काही नाही, साधूचा अंकिला. एवढं एकच कारण. तो साधूचा अंकिला झाला. ज्ञान पाहिजे ना, मोक्षरेखे आला ना, मग तो साधूचा अंकिला. दुसरं उदाहरण नाथ महाराजांच्या चरित्रात. नाथ महाराजांकडचा गावबा, त्याचं चरित्र आपल्याला माहिती आहे. गावबा हा लहान असताना त्याच्या आईने गावबाला नाथ महाराजांकडे आणून ठेवलं. कशा करता? तर पुरणपोळी खाण्याकरता. दुसरं काहीच कारण नाही. पुरणपोळी खाण्याकरता त्याला पुरणपोळी आवडत होती आणि नाथ महाराजांकडे रोज पुरणपोळी नैवेद्य करता होत होती. मग इथे पुरणपोळी होते म्हणून त्याच्या आईने त्याला नाथ महाराजांकडे आणून सोडलं. राहा इथं, खा किती पुरणपोळी खायची. ती पुरणपोळी खाता खाता तो नाथ महाराजांची सेवा करायला लागला. आणि रामायणावर नाथ महाराजांनी जे भावार्थ रामायणाची जी रचना केली, त्या रचनेमध्ये शेवटचे काही अध्याय शिल्लक राहिले आणि नाथ महाराजांच्या लक्षात आलं की आपल्याला अवतार समाप्ती करावी लागणार आहे. आणि त्यांनी जाताना त्या गावबाला सांगितलं, जो केवळ पोळी खाण्याकरता तिथे आला, त्याला काही विद्वत्ता नाही आहे, फक्त नाथ महाराजांची सेवा करतोय. त्या गावबाला जाताना मग नाथ महाराजांनी एके दिवशी सांगितलं प्रवचनात की माझी अवतार समाप्तीची वेळ झाली आहे. श्रोत्यांनी विचारलं, अहो ते रामायण अर्धवट राहिलं ना, त्याचं काय कराय? नाथ महाराज म्हणाले, गावबा करेल. आणि गावबाने मग ओव्या रचल्या. नंतर गावबा दुसऱ्या दिवशीपासून रामायण सांगायला लागला. गंमत अशी आहे की त्या रामायणामधली नाथ महाराजांची ओवी कोणती आणि गावबाची ओवी कोणती आपल्याला शोधूनही वेगळे पण सापडणार. कशाने झालं? साधूचा अंकिला हरिभक्त. अशी अनेक उदाहरण. मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, पण साधूचा अंकिला झाला पाहिजे, साधूचा अंकित झाला पाहिजे, गुरु कृपांकित झाला पाहिजे, याला महत्व आहे. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ मी आपल्याला मगाशी सांगितला, मोक्ष रेखे आला आणि त्याच्या नंतर तो साधूचा अंकित म्हणजे साधू झाला पाहिजे, तर त्याला मूल्य. तो कसा झाला पाहिजे? हरिभक्त झाला पाहिजे. ज्ञानानंतर भक्ती चालू असेल तर त्या ज्ञानाला मूल्य आहे. आता त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणतात वेदांतामध्ये, भक्तिशास्त्रामध्ये. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती. आता मगाशी मी सुरुवातीला बोललो ना, हे जे वाद आहेत ना ते इथेच आहेत. ज्ञानाच्या नंतर काय शिल्लक राहतं, पण भक्तिशास्त्रात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानाच्या नंतरही भक्ती राहतेच. मोक्ष रेखेला आला आणि तरी हरिभक्त झाला तरच उपयोग आहे त्याचा. 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा, शेवट 15व्या अध्यायाचा. भगवान अर्जुनाला बोलून दाखवतात, एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची, 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे. मोक्ष रेखे आला मी होवोनी आणि साधूचा अंकिला हरिभक्त भक्ती संभवे. या अर्थानं त्याला ज्ञानेश्वर महाराज भाग्यवान म्हणतात की नंतरही त्याची हरिभक्ती चालू राहिली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ती आपल्याकरता नसली तरी जगाकरता चालू राहिली पाहिजे. कारण लोक अनुकरण करतात, लोक अनुसरण करतात, लोक अनुगमन करतात. याच्याकरता त्यांनी ते केलं पाहिजे. आम्हाला मिळवण्याचं काही राहिलं, प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागी, ज्ञानोबरायांचं विधान.
त्यांना लोकांकरता ते कर्तव्य पार पाडावं लागतं. आणि म्हणून ब्रह्मज्ञानानंतरही जो भक्ती करतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो खऱ्या अर्थाने भाग्य विनटला असं म्हणायला पाहिजे. आणि असं ज्ञान जेव्हा गुरुकृपेनं प्राप्त होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, असं ज्ञान कशाने प्राप्त होतं? गुरुकृपेनंच प्राप्त होतं. ज्ञानाला दुसरा मार्ग नाही. मोक्ष देण्याच्या बाबतीत ज्ञान स्वतंत्र असलं तरी प्राप्त होण्याच्या बाबतीत मात्र गुरुकृपेच्या अधीनच असतं. किती प्रयत्न करावेत आणि गुरुकृपा नसेल तर ज्ञान होत नाही. मी उदाहरण आपल्याला अनेक सांगतो, अहो रामचंद्र प्रभू परब्रह्म आहे. रामचंद्र प्रभू म्हणजे काही माणूस नव्हे, ते परब्रह्म आहे. पण तरी सुद्धा वसिष्ठांच्याकडून त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. कारण का? ब्रह्माला सुद्धा ज्ञान हवं असेल तर गुरुकडेच जावं लागेल. ब्रह्माला स्वतंत्र ज्ञान प्राप्त होत नाही, भले ते ब्रह्म असलं तरी नाही चालत. गोकुळामध्ये वसुदेवाने भगवंताला ठेवलं आणि तिथली माया उचलून नेली. मायाच गेली म्हणल्यानंतर गोकुळातल्या लोकांना ज्ञान झालंच ना. संतांनी म्हटलंय, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे. जपतपे केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले, ब्रह्मज्ञानी झाले, सगळे झाले. आणि मग भगवान गोकुळामध्ये आले, पाळण्यामध्ये राहिले. रोज गोपिका बघायला यायच्या, गर्गाचार्य अनेक वेळेला बघायला यायचे. एके दिवशी गर्गाचार्य आले, गोपिकांना बाजूला केलं. पाळण्यात भगवान झोपलेले होते. भगवंताचं दर्शन गर्गाचार्याने घेतलं आणि गर्गाचार्य तिथे एका आसनावर जाऊन बसले. आणि गोपिका, थोडक्यात सांगतो, गोपिका पुढे आल्या आणि गोपिकांनी गर्गाचार्यांना असं विचारलं की गर्गाचार्य, ब्रह्म म्हणजे काय असतं? ब्रह्म म्हणजे काय? आता ब्रह्मज्ञान झालं होतं की नाही? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. जर भगवान आले म्हणजे ब्रह्मच आलं, ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान झालेल्या गोपिकाने ब्रह्म म्हणजे काय असं काय विचारावं? त्याचं उत्तर त्या वल्लभाचार्यांनी त्यांच्या भागवतावरची एक सुबोधिनी नावाची त्यांची टीका आहे. त्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी हे चांगलं उत्तर दिलंय. त्यांनी असं म्हटलंय की गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं होतं. माया घेऊन गेल्यामुळे माया रहित असणारं ते गाव झाल्यामुळे ब्रह्मज्ञान झालं होतं. पण ब्रह्म म्हणजे काय हे विचारावं लागलं. का विचारावं लागलं? कारण आधी झालेलं ज्ञान गुरुकृपेतून आलं नव्हतं, म्हणून गुरुकडून यावं म्हणून गर्गाचार्यांना विचारलंय ब्रह्म म्हणजे काय. कारण आपण किती प्रयत्न केले तरी आपल्या बुद्धीनं ते होणार नाही. ज्ञानोबांनी स्पष्ट म्हटलंय, म्हणून भाग्य जय सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. श्रुताधीत सकळ व्हायचं असेल तर गुरुकृपेशिवाय पर्याय नाही. आणि अशा गुरुकृपेनं एकदा ते ज्ञान झालं की त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. सर्वत्र स्वच्या ठिकाणी, परच्या ठिकाणी, जगताच्या ठिकाणी एकच दर्शन व्हायला लागतं, दुसरं दर्शन होत नाही. उठतीया आत्मप्रथा भूतभेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो, पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसी हारपती भेदांतरे तयाची ये दिठी. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय. पाटीवरचं अक्षर जसं पुसता येतं तसं त्याला हा भेद सगळा आपल्या डोळ्यांनी पुसून टाकता येतो आणि सगळीकडे अभेद दर्शन त्याला होतं. जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही असं नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. त्या पद्धतीचा अनुभव त्याला प्राप्त होतो. आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरूप. 18व्या अध्यायाचा प्रारंभ ज्ञानोबराय बोलून दाखवतात. एकदा आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो महात्मा ज्या पदार्थाकडे पाहतो तो पदार्थ त्याला स्वतःचं रूप म्हणून दिसायला लागतो. पैठणच्या घाटावर रेडा उभा होता. त्या रेड्याच्या पाठीवर वळ फटके मारले, त्याचे वळ ज्ञानोबरांच्या पाठीवर उमटले वगैरे चरित्र आपल्याला माहिती आहे. मग तिथल्या ब्राह्मणांनी, त्या विद्वानांनी त्यांचा अपमान केला. उपनयनाचा अधिकार प्राप्त व्हावा याच्याकरता गेले होते. अपमान केला, अपमान झाला. नावं काय तुमची? विचार. निवृत्तीनाथ महाराजांनी, माझं नाव निवृत्ती आहे, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव सोपान आहे, माझं नाव मुक्ताबाई आहे सांगितलं. अपमान केला. का रे? तू निवृत्ती, तू ज्ञानेश्वर, तू सोपान, तू मुक्ताबाई. तुमचा बाप काय वेदांती होता? काय नावं ठेवली आहेत वेदांतातली? तुम्हाला काय कळतं? आणि मग एकाने सांगितलं, अरे हा रेडा आहे ना, याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे. काय फरक आहे रेड्यामध्ये आणि तुझ्यामध्ये?
असं विचारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उत्तर फार चपखल आहे. सगळ्यांना, ते वेदवेत्ते होते, ते शास्त्री होते, ते पंडित होते, ते विद्वान होते, पण त्या सगळ्यांना तो रेडा दिसला आणि एकटे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. एकटे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. सगळीकडे आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, कारण त्रिपुटी राहिलेली नसते, कारण ज्ञान झालेलं असतं आणि मुखामध्ये हरिनाम चालू असतं. त्यामुळे सगळीकडे एक परमात्मा त्यांना दिसायला लागतो. आणि असा परमात्मा गुरुकृपेनं दिसायचा असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच्याकरता मुखानं हरी हरी हे चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनानं अंतःकरणाचा भाव बदलतो. भाव बदलला की भावाच्या उत्कटतेतून, भावाच्या प्रगल्भतेतून, भावाच्या सखोलतेतून आणि भावाच्या विशुद्धतेतून गुरुकृपेची प्राप्ती होते. आणि गुरुकृपेनं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ज्ञानानंतर जे हरिमुखे म्हणा सुरू केलं होतं ते हरिमुखे म्हणा ज्ञानानंतरही चालू राहतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे खरं भाग्य. हे भाग्य कशाने येतं तर ते नामस्मरणाने येतं. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा उपदेश ज्ञानेश्वर महाराज करतात. असा एकूण अभंगाचा भाव धावता का असेना आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आपली वेळ संपली आहे, त्यामुळे इथे थांबतो. 3 दिवस आपण या अभंगाचा विचार सामान्यत्वानं केला. थोडासा ज्ञानाचा विचार, बोधाचा विचार, नुरोनिया ठेला ठाईचा मुराला हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेले असल्यामुळे थोडंसं मला ज्ञानपर भूमिकेमध्ये जास्त बोलावं लागले. ती भूमिका जास्त मांडावी लागली. भक्तीची भूमिका आहेच आहे, हरिपाठ भक्तीचाच आहे, पण तरी ज्ञानाच्याही भूमिका भक्तीनं कळतात हेही आपल्याला समजलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अशा भूमिका कदाचित सांगितल्या असाव्यात असा अनुमान आपल्याला करता येतं. त्यामुळे थोडं ते कठीण झालं असेल तर काठिण्य हा माझ्या विवरणाचा दोष आहे, तो ज्ञानोबरायांच्या शब्दाचा दोष नाही. हे कृपा करून आपण ध्यानात घ्या. मी अवघड केलं असेल तर तो दोष वक्त्याचा आहे, तो दोष वक्तृत्वाचा आहे, तो दोष वक्त्याच्या बुद्धीचा आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र ते सोपं करूनच आपल्या हातामध्ये दिलंय. त्यामुळे माझं बोलणं जर अवघड वाटलं असेल तर ते सगळं डोक्यातून काढून टाका आणि घरी जाऊन साधुबोध झाला नुरोनिया ठेला एवढाच अभंग म्हणा. आपल्याला हेच सगळं ज्ञानोबराय आपल्या बुद्धीमध्ये स्फुरित करतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण 3 दिवस आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आनंदानं हे सगळं श्रवण केलं. कठीण विषय असला तरी सुद्धा कोणी कंटाळवाणी चेहरा कोणी केला नाही, याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य आहे. अर्थात त्याच्याकरता जी ज्ञानाची आवड लागते ती आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहेच आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे. पण मी आपल्याला थोडंसं गमतीनं म्हणून बोललो. थोडंसं कंटाळवाणं झालं असेल तर आपण मला क्षमा कराल. पण आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात, ज्ञानाची भूमिका ऐकून घेतली, भक्तीची भूमिका ऐकून घेतली, त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक. आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता, आभार व्यक्त करतो. वास्तविक मगाशी आभार मानले गेले, पण माझंही म्हणून एक काही कर्तव्य आहे. आणि मी प्रतिवर्षी हे बोलत आलेलो आहे की चौधरी परिवार आणि माझ्या कुटुंबामध्ये कोणती औपचारिकता राहिलेली नाही. 3-3, 4-4 पिढ्यांचे संबंध आहेत. आम्हाला मंदाताई कधी वेगळ्या वाटल्या नाहीत, आमच्या आजोबांनाही वेगळ्या वाटल्या नाहीत. आमच्या आजोबांना जशा 2 मुली होत्या तशी ही 3री मुलगी होती. इतकं घरातलं ते वातावरण होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये कधी वेगळेपणाची भावना आली नाही. त्यामुळे मी आपल्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करतोय ती केवळ माझ्याकडून नाही तर चौधरी परिवाराकडूनही कृतज्ञता व्यक्त करतो. कारण तेही माझंच घर आहे. त्यामुळे आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञ आहे. आम्ही सगळे चौधरी परिवार आणि मी आम्ही सगळेच जण आपल्या प्रती कृतज्ञ आहोत. आपल्या चरणी नतमस्तक आहोत. आणि अर्थात श्रोत्यांच्याही बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये आपुलकी आणि जिव्हाळा असल्यामुळे श्रोत्यांच्या वतीनं मी चौधरी परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी 3 दिवस या प्रवचनमालेचं प्रतिवर्षाप्रमाणे आयोजन केलं. यंदा थोडा उशीर लागला आपल्याला काही कारणाने, पण ही प्रवचनमाला संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी आयोजन केलं, याबद्दल त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. पुनश्च आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ही झालेली 3 दिवसीय प्रवचनमाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी सकल संतांच्या, परमात्म्याच्या आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल.